नमस्कार. यूपी आजतकच्या विशेष वार्तांकनात आपले स्वागत. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील 11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंडी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या वीरेश्वर मंदिराला भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. मात्र या पवित्र मंदिरात झालेल्या चोरीमुळे संपूर्ण खोपोली परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात करण्यात आली. माझं नाव सूर्यकांत रामचंद्र कांबळे. मी 2:45 वाजता रात्री उठलो, सामान घेतलं माझं आंघोळीचं. तिथनं आंघोळ बिंगोळ कपडे धुवून आलो. 3:30 वाजल्यापासून आपला पंखा लावून असंच पडलेलो, काही झोपलो नाही. तेवढ्यात ते 2 जण रोज येतात चालू करायला. त्यातल्या एकाने बोला पाठचा दरवाजा उघडला आहे आणि ह्यो बी दरवाजा उघडत आहे. मग मी आपला इकडेच फिरत होतो. मग तेवढ्यात महाराज आले. 5 वाजता मी बोललो पाठचा बी दरवाजा उघडा आहे, ह्यो बी दरवाजा उघडा आहे. तो बोला मी लावून गेलो दरवाजा. मग आम्ही दोघं आतमध्ये गेलो. तर आतमध्ये ही या साईडला तो दरवाजा आहे, त्याला तारांनी बांधलेलं. मग ते तार खोलली महाराजांनी. आम्ही दोघं आतमध्ये गेलो. मग वरती नाही गेलो. वरती तो महाराज जाऊन आला. त्याने बघितलं, बोलला झालं काम, कुणाला आतमध्ये सोडायचं नाही.